के माध्यम से डॉट गेंद की थी समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद 4 रन, 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी। प्रमोद ने इकोनॉमिकल गेंदबाजी करने में महारत हासिल की है, क्योंकि पिछले मैच में केवल 3, इस मैच में केवल 4, 2 ओवर में केवल 7 रन खर्च किए। सो यू हैव अ कैलिबर, आप में क्षमता है और वो क्षमता पूरी तरीके से दिखाते हुए प्रमोद। दूसरे ओवर की होती हुई शुरुआत, बड़ा मोटा किनारा लग चुका था लेकिन फील्डर नहीं थे, इसी की वजह से 1 रन मुकम्मल। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज, 1 विकेट के नुकसान पर। 1 विकेट के नुकसान पर 5 रन। और गेंदबाज ऋतिक देखने को मिलेंगे ओवर नंबर 2 में। एक तरफ डिंग डोंग, दूसरी तरफ देखने को मिलेगी टीम योगीधाम 11। वाइट गेंद, खराब गेंद देखने को मिली, ऑफ स्टंप के अतिरिक्त बाहर। और एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड में ऐड होते हुए 6 रन। इस बार चॉप करना चाहते थे। अच्छी गेंद, बढ़िया गेंद, बहुत बेहतरीन गेंद। डॉट गेंद की दिव्य समाप्ति। 6 रन 1 विकेट के नुकसान पर। ऋतिक गेंदबाजी की कमान संभाल रहे हैं। ट्रैकिंग एंड के ऊपर साइनाथ अय्यर, इस बार डाउन द लेग साइड वाइड बॉल और एक एक्स्ट्रा। 7 रन ऑन द बोर्ड, थाला फॉर अ रीजन। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज। इस बार फिर से एक बार खराब गेंद, वाइड गेंद देखने को मिलेगी। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज और स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड जाके पहुंचा है 8 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, बॉलर बैक ड्राइव, टॉट गेंद की समाप्ति। योगीधाम टीम फ्रंट फुट के ऊपर इस मैच में खेलते हुए, ड्राइविंग सीट के ऊपर गाड़ी को, यानी कि इस मैच को ड्राइव करते हुए। लव फुल टॉस, फिर से एक बार बॉलर बैक ड्राइव, डॉट गेंद। बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा देखने को मिल रहा है ऋतिक के माध्यम से। पहले वाइट गेंद थी लेकिन उसके बाद अच्छी गेंदबाजी। इस बार कैच लपकते हुए बड़ी मछली जाल में। साईनाथ अय्यर बैक टू दी पवेलियन। दूसरा करारा झटका काटते हुए टीम डिंग डोंग को। बहुत करारा बड़ा झटका। साईनाथ अय्यर इस टीम में श्रेयस अय्यर के जैसे भूमिका निभाते हैं, लेकिन विकेट का पतन हुआ। डिंग डोंग टीम पूरी तरीके से बैकफुट के ऊपर इस मैच में देखने को मिल रही है, लेकिन क्रिकेट है और क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल हम हमेशा कहते हैं। देखते हैं किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी गेंदबाजी होगी। ऋतिक फिर से एक बार तैयार गेंदबाजी करते हुए। इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, ऑफ साइड में फ्लिक किया, सिंगल रन मुकम्मल। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो और 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 9 रन। बहुत बढ़िया, बहुत ज्यादा बढ़िया गेंदबाजी हमें देखने को मिली। पहले ओवर में प्रमोद, दूसरे ओवर में क्षितिज, दूसरे ओवर में ऋतिक। और दोनों ही खिलाड़ियों ने बहुत बढ़िया तरीके से यहाँ पर गेंदबाजी की। 9 रन, 9 धावा फलकावरती आहेत। 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या षटकामध्ये प्रमोद फक्त 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या, अशा करून 2 षटकांमध्ये 9 धावा। तीसरे ओवर की होती हुई शुरुआत, गेंदबाजी की कमान संभालते हुए गेंदबाज अभिमन्यु। अभिमन्यु का चक्रव्यूह तोड़ पाएंगे बल्लेबाज या नहीं, ये देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, डबल डिजिट 10 ऑन द बोर्ड। इस बार बल्ले का मोटा किनारा, अंदरूनी किनारा और ऑन साइड के ऊपर स्क्वेले घोषांकित क्षेत्र में गेंद गई। 1 रन मुकम्मल। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा 11 रनों के ऊपर। एक सिंगल डबल आएगी फिर भी चलेगा, रन बनने जरूरी है। इस बार डाउन द लेग साइड वाइड गेंद। अभिमन्यु खुद के चक्र में तो नहीं फंसेंगे ना। 11 के बाद 1 रन ऐड होते हुए 12 रन। और यहाँ पर अंपायर के पास यूज अपील, गलत इंसान के पास अपील करते हुए फील्डर। इधर कितना भी आप अपील करो, आपको कुछ डिसीजन नहीं मिलेगा।
3 विकेटों के नुकसान पर 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार बड़ा स्ट्रोक मारना जरूर चाहते थे, आड़े बल्ले से खेला, 1 रन मुकम्मल होते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर 15 रन। इस आखिरी ओवर में रन बनाने पड़ेंगे, क्योंकि अगर आप रन नहीं बनाएंगे तो प्रेशर आपके ऊपर पहले से ही रहेगा। क्रिकेट रनों का खेल है, तो रन बनाना बहुत ही ज्यादा जरूरी होता है। गेंदबाज नीलेश देखने को मिलेंगे आखिरी ओवर में। स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज कैरी, कैरी के कंधों पर जिम्मेदारी टीम डिंगडोंग की, लेकिन बड़ा स्कोर बनाना पड़ेगा इस बार। 1 रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास, स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो, 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड 16 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। टीम डिंग डोंग बनाम टीम योगिता 11, ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। दोनों ही टीमों के पास अच्छे खासे खिलाड़ी है, तो कौन सी टीम जीतेगी ये बड़ा सवाल है। आखिरी मोमेंट तक ये कह नहीं सकते कि कौन सी टीम जीतेगी। इस बार हाफ माइंडेड फील्डिंग, खराब फील्डिंग देखने को मिली और 1 रन मुकम्मल होते हुए 17 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर चलती हुई, 4 गेंदों का खेल अभी भी शेष, 2 गेंदों का खेल हो चुका है। 17 रन, 3 विकेट, संकेत और कैरी 2 खिलाड़ी देखने को मिलेंगे। इस बार विकेट कीपिंग बढ़िया अभिमन्यु के माध्यम से, जान जाए पर गेंद ना जाए, ये एफर्ट दिखा रहे वो। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार स्ट्रोक तो बढ़िया था। इस बार वाइड और स्कोर कार्ड 19 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। और व्हाट अ कैच, बढ़िया कैसा, लेकिन देखना पड़ेगा। रुको रुको 1 मिनट रुको, अंपायर श्री देखने को मिलेंगे। 19 रन, यस आखिरी गेंद, 19 रन 4 विकेट के नुकसान पर। गेंदबाज फिर से एक बार तैयार, सिंगल कंप्लीट, दूसरे रन का प्रयास रहेगा और बल्लेबाज आउट। 20 रन और 21 रनों का लक्ष्य, 21 रनों का लक्ष्य। मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील
शुभम, अभिमन्यू आणि शुभम. शुभम उर्फ प्रतीक त्रिपाठी पाहायला मिळतील. अभिमन्यू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्य एनॅट नंबर 3. श्रेयस उर्फ श्री कमालीची कामगिरी करतोय. बॉलिंग पहिल्याच बॉलवरती लाजवाब करतोय. आणि हे सिंगल ऍड होईल. एका धावेच्या साथीने धावफलक 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावेळेस कॅचची संभावना निर्माण झाली होती. तुम्हाला 21 धावा डिफेंड करायचे तर कॅच घेणं गरजेचं आहे. मागील बॉलवरती एक रनआउटचे प्रयत्न जर केला असता तर झाला असता. या बॉलवरती कॅच घेतली असती, संघ अडचणीमध्ये आला असता आणि या 21 धावा 41 धाव्यांसारखे वाटल्या असत्या. गोलंदाज तयार. श्री ट्रॅकिंग एंड वरती अजिंक्य. सिंगल ऍड होईल. गोलंदाज तयार. श्री डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल. धावसंख्या 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल जरूर होता. सिंगल कंप्लीट. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 4 म्हणजे विजयासाठी अजून देखील 17 धाव्यांची आवश्यकता असेल. थोडंसं स्पीडअप कराय विनंती. चला थोडंसं स्पीडअप करायचंय विनंती असेल. योगी दाम 11 वर्सेस डिंग डॉंग. कल्याण वेस्ट मधील 2 नामांकित संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाही आम्ही आम्ही काय नाही आहेत. आम्ही काय बोलू शकत नाही. वाईट बॉल. धावसंख्या 4 पाहायला मिळेल.
आणि येस बॅटर आउट असतील. अभिमन्यूच्या खेळीचा अंत, विकेटचं पतन. विकेटचं पतन झालंय. रितेश पाहायला मिळतील, नवीन बॅटर. मॅच जबरदस्त वळणावरती आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट. वाईट ना? येस. आणि विकेट. धावसंख्या फलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळतात. 3 विकेट्स आतापर्यंत गेलेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 7. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. बॉलिंग स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मला वाटतं की 21 धावा देखील बनवणं थोडंसं अवघड आहे टीम योगीधामसाठी. कारण बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. सुशांतची जी ओव्हर आहे ना, त्या ओव्हरमध्ये 5 रन देखील बनवणं अवघड आहे. त्यामुळे ही ओव्हर आणि नेक्स्ट ओव्हर मग सुशांत कशा प्रकारची बॉलिंग करेल. साईनाथची देखील ओव्हर बाकी आहे. त्या ओव्हरमध्ये किती रन बनतायत ते देखील महत्त्वाचं आहे. टॅक्टिक्स शतरंज की बिस्सा आले विछाई जाती असं आपण म्हणतो क्रिकेटला. ज्याप्रमाणे चेस, शतरंज बुद्धिबळाचा खेळ असतो, अगदी त्याचप्रमाणे हा देखील खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा. आठ धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिंगल ॲड, धावसंख्या 9 या आकड्यावर. कॅरीच्या विरोधामध्ये बॅटिंग ही चांगली झाली नाही आहे, मात्र कॅरीने जवळपास 1, 2, 3 एक्स्ट्रा रन दिल्यात. तिन्ही वाईड. त्यामुळे 5 धावा या षटकामध्ये 4 बॉलमध्ये आल्यात. एक रन 8, धावसंख्या 10 या आकड्यावर. 13 चेंडूंमध्ये 11 धावेंची आवश्यकता. साईनाथ अय्यर आणि त्यांच्या समवेत सुशांतच्या खांद्यावरती या पुढील मॅचची जबाबदारी असेल, कारण सुशांतचे ओव्हर, साईनाथचं ओव्हर देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहेत. यावेळेस आलाय डॉट आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या अखेरीस 12 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. चला स्पीडअप करा, वेळ भरपूर गेलाय.
अंश 11 संघाचे कॅप्टन. चला या आपण. विनंती असेल टॉससाठी. चला मॅच सुरू करा. 12 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता. मी म्हटलं होतं की 4 षटकांमध्ये 21 धावा अशी बॉलिंग लाईनअप डिफेंड होऊ शकतात. कल्याण वेस्टची संपूर्ण स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. कॅरी आहेत, श्री आहेत, एवन जोडी. त्यांच्या समवेत सुशांत देखील एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आणि साईनाथ सारखा इकॉनॉमिकल षटक फेकणारा गोलंदाज आणि विकेट टेकर गोलंदाज या संघामध्ये आहे. साईनाथचं हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. सुशांतच्या षटकामध्ये किती धावा तो ठेवतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 12, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंश 11 टीम. चला कॅप्टन या. तिसऱ्यांदा नाव घेतोय तरी देखील उपस्थित नाही दाखवत. विकेटचं पतन. धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 9 चेंडू 8 धावेंची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. साईनाथ एक्स्ट्रा धावजा देतोय. नक्कीच कुठेतरी डोकेदुखीचं कारण बनू शकतात संघासाठी. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. आणि एस विकेटचं पतन. फलंदाज बाद. अभिमन्यू. आय थिंक अजिंक्य आउट झाले. अजिंक्य आउट. सात धाब्यांची आवश्यकता. अजूनही विजयासाठी हे समीकरण पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता. आठ बॉल 7 हे समीकरण पाहायला मिळतोय. सुशांतच्या षटकामध्ये 5 धावा देखील बनवणं अवघड असतात. येस व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. 8 बॉल 6. आता शेवटचा बॉल शिल्लक. विजयासाठी अजून देखील 7 बॉलमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता. 7 चेंडू 5 हे समीकरण पाहायला मिळतोय. 7 चेंडू 5 हे समीकरण विजयासाठी टीम योगीधाम 11 या संघाला असेल. आणि येस सिंगल कंप्लीट झाली आहे. समीकरण 17 रन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि आता 4 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल आणि 4 धाबा विजयासाठी समीकरण. चला मॅच सुरू करायची आहे. 6 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता.
6 बॉल 4 धावांची आवश्यकता. भांडा भांडा 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 3 इतका स्पीडने बॉल येतो. अवघड आहे. एसटी रक्षण करणं फार अवघड आहे. एसट्यांच्या मागे रोहन चिले नव्हते. दोन चेंडूंवरती 2 प्रयत्न. रन थोडे जास्त पाहिजे होते. 1-2 रन जास्त असते तर मॅच चुरशीची झाली असती. 4 बॉलमध्ये 2 रनांची आवश्यकता. 4 बॉल 2 रन. 4 बॉल 2 रन. वाईट. आणि आता 4 बॉल 1 रनची आवश्यकता. 4 बॉल 1 रन. विजयाचं हे समीकरण आपण पाहू शकतो. आणि विकेट. फलंदाज बाद 3 बॉल 1 रन. 3 बॉल 1 रन. तीन बॉल 1 धावेची आवश्यकता. आणि यस सामना झाला फिनिश. सामना जिंकला टीम योगीधाम 11. चला योगीधाम 11 टीम कॅप्टनला पाठवायचंय.